शाळा वाचवण्यासाठी पालक, शिक्षक, विविध सामाजिक संस्था एकवटल्या. शाळा व्यवस्थापन ताब्यात घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा व्यवस्थापन समितीचा आरोप. महिला उद्योग मंडळ रसायनी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी सुरू ठेवलेली शाळा कोणत्याही दबावाला बळी न पडता सुरू ठेवून विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करू असा निर्धार पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक संस्था, विद्यार्थी यांनी केला असून ही संस्था आणि शाळा ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू असे शेकडो पालकांच्या उपस्थितीत शाळा व्यवस्थापनाच्या अध्यक्षा सरोजिनी साजवीन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय. महिला उद्योग मंडळाची प्राथमिक शाळा पराडे, मोहपाडा येथे असून ती बेकायदेशीर असल्याचा आरोप सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने पालक, माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषद देखील घेण्यात आली. कंपनीतील कामगार आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ही शाळा सुरू करण्यात आली आहे. परंतु कंपनीमुळे विस्थापित झालेल्या पराडे आदिवासी वाडीतील आदिवासी मुलांना शिक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. तेव्हा पराडे आदिवासी वाडीला लागूनच कंपनीने 2 खोल्या बांधून या मुलांसाठी शाळा सुरू केली. शाळा सुरू असतानाच शाळेला मान्यता नसल्याने शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी दाखले देताना अडचण निर्माण झाली. शाळेची इमारत नादुरुस्त असून त्यामुळे विद्यार्थी यांच्या जीवाला धोका आहे अशा खोट्या अफवा पसरवण्यात आल्या. दरम्यान त्या खोल्या दुसऱ्या कंपनीला विकायच्या असल्यामुळे शाळा इमारत अनधिकृत ठरवून बंद पाडण्याचा डाव रचला जातोय असा आरोप महिला मंडळाच्या अध्यक्षा साजवान यांनी केलाय. केलं पण त्याला हे नाही, तुम्हाला पत्र नाही दिलं की आम्ही शाळांतर करतोय. शाळांतर कुठे केले मी? शाळा तिथेच आहे. आणि परत आपले सगळे 80% येणार त्यांनी थांबवला. द्यायचं नाही, तुम्ही यांची जमीन नाहीये, फक्त शाळा आहे. अतिक्रमण करून शाळा आहे, तुम्ही यांना अनुदान कशाला देता? जे आहे ते पण कमी करा असं त्यांनी तिथे सांगितलं. त्याच्यामुळे पालक खूप नाराज आहे. मॅडम, आपल्या शाळेचं ते आता वाढी बांधकाम सुरू आहे पराडे येथे. हे वाढी बांधकामाची जी परवानगी असते ती ग्रामपंचायत असेल किंवा MSRDC असेल किंवा BPCL असेल यांच्या कोणाकडून न घेता हे बांधकाम सुरू आहे असा आरोप होतोय. आपण काय सांगाल? लेटर दिलेले आम्ही त्यांना दिलं होतं की तुम्ही आम्हाला हे करा, पण ते म्हणाले लीजवर द्या, विकत द्या. ते म्हणाले आम्ही लीज पण देऊ शकत, विकत पण देऊ शकत आणि आम्हाला कागदपत्र देऊन तुम्ही आम्हाला त्रास द्यायचा नाही असं त्यांनी सांगितलं. आम्ही पण देईन, पण शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की जिथे तुम्ही ज्या जागेवर तुम्ही मान्यता घेतली आहे त्या जागेवर तुमची शाळा पाहिजे. आता शाळा पाहिजे, मग आम्ही एवढ्या 800 विद्यार्थ्यांना जमिनीवर नाही बसवणार. मग आम्ही निर्णय घेतला की तिथेच शाळा बांधायची. आले लोक, पण आम्ही काय अजूनपर्यंत पण आम्ही पुढे तिथे याच्याशी आमचे कागद तरी देऊ दे, ते जमिनीचा कागद देऊ दे. ते कागद जर त्यांनी दिले तर अजूनही आम्हाला जमीन मिळू शकते. त्याच्यासाठी ते देत नाहीये. तेव्हा त्यांनी हे शाळा आमच्यावर लादली. जनरल बॉडी ज्या वेळेला मीटिंग घेतली, सगळ्यांच्या सहाय्या घेतल्या, जेव्हा आम्ही ठरवलं की आमच्या कमिटीवर पुरुष नकोय, तेव्हा आम्ही सगळ्यांच्या सहाय्या घेतल्या. पण आमचा तिकडे घटना बदलायच्या आताच यांनी जाऊन तिथे धिंगाणा घातला आणि आमच्याबद्दल कंप्लेंट केली. त्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. ते पदावर अजून आहेत. आम्ही दुसऱ्या मीटिंगला त्यांना लेटर दिलं, ते आले नाही. आणि त्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला आमचे कागदपत्र द्या, पण ते मी घरी आहे म्हणे, घरी जाऊन देतो. आणि आजपर्यंत तोंड दाखवलं नाही. ठराव घेतलात का? असा ठराव घेतला, त्याची प्रत दिली का शिक्षण अधिकाऱ्यांना? शिक्षण अधिकाऱ्यांकडे आम्ही नाही, धर्मदाय आयुक्तांमध्ये त्यांची पद काढण्याकरता आम्ही नाही. तुम्ही जसं सांगितलं की यांना आम्ही बिच्छू दिलाय म्हणून नाही, आम्ही तेव्हा त्याचं नाव घालू नये. फक्त आम्ही याच्यामध्ये की पुढच्या ह्याला जी घटना बदलली ना, पहिली घटना त्यांनी आमच्याकडनं घेतली आणि चुकीचे केले, ते सुधारणा करण्यासाठी परत आम्ही दुसरी घटना केली. दुसरी घटना केल्यावर तिथे की आम्हाला पुरुष नकोय सभासद, पुरुष सभासद नकोय, ते पुढे करणार होते. पण गायकवाड नको असं आम्ही काढलं, पण त्याला ते पुरुष नको, त्याला हे समजलं की आता मी नाही आहे, तर त्याच्यावर त्यांनी हे सगळे कारवाई सुरू केले. आणि मी एक तुम्हाला सांगितलं, त्यांनी जसं आमच्या कमिटीवर जे आले ते आम्ही त्यांना घेतलं नाही, ते जबरदस्तीने. मला तहसीलदारांनी सांगितलं, यांनी सांगितलं मुख्य पद मिळाल्याशिवाय तुम्ही लढू शकत नाही या जागेकडे, आणि ही जागा तुम्हाला 1 वर्षात मी मिळवून देतो असं त्यांनी सांगितलं.
म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलं, त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही घेतलं नाही, ते होऊन आमच्याकडे आलेले. 2018 मध्ये मी सरपंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत होती आणि त्याच्यानंतर काय झालं की अरुणजी गायकवाड हे जसं ग्रामपंचायत मध्ये मला जसं सहकार्य करायचे तसंच या शाळेमध्ये सुद्धा यायचे आणि थोडं सहकार्य करायचे. आणि त्यावेळेमध्ये साजन मॅडमांचा एक विषय होता की गायकवाड साहेब शाळा आपली थोडी अडचणीमध्ये आहे. या वेळेमध्ये साजन मॅडमांना त्यांनी खूप म्हणजे हे केलं की मॅडम मी तुमच्या सोबत आहोत, जसं आपण एकत्र झालोय आणि आपण जसं त्यांना साजन मॅडमांना बोलतोय की मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत, त्या वेळेमध्ये त्या व्यक्तीने सुद्धा तसंच मॅडमांना हे केलं, अपेक्षा दाखवली मी तुमच्या सोबत आहे, पुढे काही असेल तेव्हा मी तुमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये अडचणीमध्ये मी सोबत असेल. आणि त्या वेळेमध्ये मी सरपंच म्हणून ग्रामपंचायत मध्ये होती आणि 2018 मध्ये 2019 मध्ये नल कनेक्शनची थोडी ही होती, अडचण होती शाळेमध्ये आणि एसओसीनी कनेक्शन कट केलं शाळेचं. वर्षभर शाळेमध्ये पाणी नव्हतं, पाण्याचं टँकर हे करायचे. त्यावेळेमध्ये कसं झालं की एक शाळेला मदत म्हणून आणि माझा पण मुलगा इथे शिकतोय म्हणून मी माझ्या बॉडीच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला कनेक्शन दिलं. त्यावेळेमध्ये माझ्यावरती पण खूप आरोप झाले की सरपंचांनी पैसे घेऊन शाळेला कनेक्शन दिलं. पण मी 17 सदस्यांच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला पाण्याचं कनेक्शन दिलं. पण त्या कनेक्शनचा अरुण गायकवाड यांनी खूप वेगळ्या पद्धतीने फायदा केला की मी सांगितलं म्हणून हा कनेक्शन पाण्याचं कनेक्शन दिलं. आणि असं हे लोक दाखवून साजन मॅडमांना थोडस हे केलं आणि मॅडमांचं पण असं झालं की अरुण गायकवाड आम्हाला खूप मदत करता येईल, पाण्याचं कनेक्शन पण मी दिलंय म्हणून. आणि ते येऊन इथे मॅडमांना ते सांगायचे की कनेक्शन मी दिलंय म्हणून, पण मी 17 सदस्यांच्या विरोधामध्ये जाऊन या शाळेला कनेक्शन दिलं होतं त्यावेळेमध्ये. त्याच्यानंतर विषय झाला की साजन मॅडमांना पनवेलमध्ये मीटिंग लावली साजन मॅडमांना बोलवून